आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 प्रदान. राज्यातील महिला शिंदे फडणवीस सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने विरोधक हतबल. रामदासभाई कदम यांचं प्रतिपादन. धर्मवीर आनंद दिघे यांचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता. रामदासभाई कदम यांच्या वक्तव्यामुळे खळबळ. लोटे येथे 24 तोळे दागिन्यांवर डल्ला. भर दिवसा घरफोडी. 30,000 रोकड पळवली. स्वच्छता अभियानाअंतर्गत लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या मार्फत मेडिकल किटचं वाटप. सविस्तर वृत्त. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयानं जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 991 गावांपैकी 8 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 36 गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली. स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नांसाठी कर्दे गावाला मान्यता मिळाली. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर वसलेलं कर्दे हे गाव स्वच्छ समुद्र किनारे, पांढरी वाळू आणि नयनरम्य परिसर यामुळे पर्यटकांना आकर्षित करतं. हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे आणि यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. 2023 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचा उद्देश ग्रामीण पर्यटनाला चालना देणे आणि त्यांच्या भागातील पर्यटनाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या गावांच्या प्रयत्नांना मान्यता देणे हा आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा संवर्धन, समुदाय आधारित पर्यटन आणि शाश्वत विकास यासारख्या क्षेत्रातील त्यांच्या उपक्रमांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. कृषी पर्यटन, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठीच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली. गावाने पर्यावरणीय पर्यटनाला चालना देण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर, जल व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन यासह विविध उपक्रम राबवले आहेत. शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या गावाच्या प्रयत्नांची आणि स्थानिक पर्यावरण आणि संस्कृती जतन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची मान्यता म्हणून हा पुरस्कार दिला जातोय. रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली. या स्पर्धेत सहभागी झाले 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 991 गावांपैकी 8 वेगवेगळ्या श्रेणीमध्ये 36 गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली. स्थानिक अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण योगदान देण्याच्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नासाठी कर्दे गावाला मान्यता मिळाली. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर वसलेले कर्दे हे गाव स्वच्छ समुद्र किनारे, पांढरी वाळू, नयनरम्य परिसर यामुळे पर्यटनाला आकर्षित करीत आहे. हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. कृषी पर्यटन, महिला सक्षमीकरण, शाश्वत विकासाच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे. गावाच्या पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचा वापर, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन यासह विविध उपक्रम राबवले आहेत. शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या गावच्या प्रयत्नाचे स्थानिक पर्यावरण संस्कृती जतन करण्याचा त्याची वचनबद्धतेची मान्यता म्हणून हा पुरस्कार दिला जातो. धन्यवाद. ग्रामं सुखं समृद्धिं च सर्वतो योजयेत प्रिये वर्धते सुखदं तत्र सर्वाः प्रीतिरयं भवेत्. These shlokas celebrate the harmonious, prosperous and joyful life in a village, highlighting its significance as a source of contentment and well-being. The Karde village, a tranquil gem in Dapoli, Ratnagiri, which is known as a Bhumi of Bharat Ratna. Karde village stands as a testament to the rustic charm and tranquil beauty of rural India. Situated along the picturesque Konkan coast, Karde is renowned for its pristine beaches, lush greenery and warm hospitality, making it a favored destination for travelers seeking a peaceful retreat away from the hustle and bustle of the city life.
One of the primary attractions of Karde village is its stunning coastal line, adorned with golden sands and fringed by swaying coconut palms. Beyond its natural beauty, Karde village boasts a rich cultural heritage deeply rooted in the tradition of the Konkan region. The warmth and hospitality of the villagers further enhance the cultural experience, offering visitors a glimpse into the authentic rural lifestyle of Maharashtra. For the adventurous souls, Karde offers ample opportunities for exploration and adventure. One can embark on nature trails through lush forest, go trekking in the nearby hills, or indulge in water sports such as parasailing, banana boat rides, and jet ski. The village is also paradise for bird watchers and nature enthusiasts. Seafood lovers are in for a treat as the village is renowned for its fresh catch of fish, crabs, and prawns, prepared in traditional Konkani style with aromatic spices and coconut milk. Sweet modak is famous dessert offered everywhere in the village along with the desi ghee. Local vegetables like kolokesha curry, tender cashew nut curry, lablab usri, kothimir vadi, and puranpoli are signature dishes of the village Karde. Accommodation options in Karde village range from cozy beach resorts and guest houses to homestays, with warm hospitality offered by local families. Karde village can ensure economic sustainability by promoting local entrepreneurship and fostering diverse economic activities. This can include supporting traditional industries like fishing, agriculture, and value addition like tourism, while also encouraging sustainable tourism ventures. Initiatives such as providing training and access to microfinance for local entrepreneurs can help stimulate economic growth within the village. ग्रामो देवतया पूर्णः सुखशान्तिः परिष्कृतः स्थानं सुखस्य धर्मस्य सुखायैव न संशयः. The village filled with divinity, happiness and tranquility, where virtues are well established, is indeed a place of joy. Thank you. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार पैशाची उधळण करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. यावर शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी आपलं मत व्यक्त केलंय. यावेळी त्यांनी आम्ही अंबानींना आणि उद्योजकांना पैसा देत नाही असा टोला विरोधकांना लगावलाय. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून राज्यातील महिला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्यामुळे विरोधक हतबल झाल्याचं त्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेवरून आता विरोधकांकडून टीका होते की ज्या पद्धतीने सरकार पैशाची उधळण करत आहे त्या हिशोबाने सरकारकडे जानेवारी महिन्यापर्यंत मी आपल्याला सांगतो, यांचे लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीमध्ये माझ्या माय भगिनीचा इतका प्रचंड प्रतिसाद मिळालाय, यांच्या विरोधकांच्या पायाखाली वाळू घसरलेली. आता आमचं काय होईल? लोकसभेमध्ये थोडस जिवंत राहण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी, पण या एका योजनेमुळे तर सगळ्या माय भगिनी आमच्या एकनाथ शिंदेच्या पाठीशी, आमच्या देवेंद्रच्या पाठीशी, आमच्या अजितदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तितकं महाराष्ट्रात दिसतंय. अरे पैसाच टाकायचा असेल तर गरिबांसाठीच टाकतायत ना. होय, मी तर सांगेन एकनाथ शिंदेना, अरे खजिन्याचे दरवाजे सगळे उघडून टाका आणि द्या माझ्या माय भगिनींना पैसा. आम्ही अंबानींना आणि कुणाला पैसा देत नाही ना. आम्ही उद्योगांच्या घशात टाकीत नाही ना. हा पैसा नेमका सर्वसामान्य गरीब महिलेच्या विकासासाठी पैसा जातोय. पण यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यांना माहिती आहे या योजनेचा इतका फटका बसणार आहे की यांची निवडणुकीमध्ये यांचं पानिपत होणार आहे. आणि म्हणून सगळी चाललेली सगळी नौटंकी आहे असं मी म्हणेन. धन्यवाद. 3 ऑक्टोबर रोजी आदित्य ठाकरे यांचा दापोली विधानसभा क्षेत्रात दौरा होणार असून या दरम्यान जाहीर सभेचं आयोजन देखील करण्यात आलंय. यावर बोलताना शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा चांगला समाचार घेतलाय. तसेच या बाप बेट्यांनी दापोलीतून निवडणूक लढवून दाखवावी असा इशारा देखील दिलाय. तसेच माजी आमदार संजयराव कदम यांच्यावर देखील त्यांनी यावेळी निशाणा साधला. आणि त्याच्या दौऱ्याला मी 1 करोडची देखील किंमत देत नाही. हे आयत्या बिळावर नागोबा बसलेत. या पिल्लाचं योगदान काय पक्षासाठी? कोण आहे ते? शिवसेना मोठी आम्ही केली. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे
यांनी 1966 सालामध्ये शिवसेनेला जन्म दिल्यानंतर खऱ्या अर्थानं शिवसेना मोठी कोणी केली असेल तर ती माझ्या कोकणी माणसाने मोठी केली. शिवसेना मोठी करण्यामध्ये कोकणाचं मोठं योगदान आहे. आता हे कालचं पिल्लू याला काय माहिती आहे? याला काय माहिती आहे? आणि या कुणाच्या अंगावरती येतोय? आमच्या अंगावरती. हा बेमान आहे आदित्य. मी एन्व्हायरमेंट मंत्री असताना, पर्यावरण मंत्री असताना माझ्या चेंबरला येऊन बसायचा, माझ्या मीटिंगमध्ये येऊन बसायचा, माझ्याकडून सगळं खातं शिकून घेतलं आणि मग मला बाजूला करून नेमकं माझंच खातं घेऊन बसला. ही बाळासाहेब ठाकरेंची खानदान होऊ शकत नाही. ही बाळासाहेबांची शिकवण नाहीये. मला काका काका म्हणायचा आणि काकाच्याच पाठीत खंजीर खुसायचं आणि त्याचंच खातं घेऊन बसायचं. ही उद्धवची अवलाद आहे. यांच्याकडनं आम्ही अपेक्षा काय आणखी बाळगायच्या? तू कुणाच्या अंगावर येतोयस? आमच्या अंगावर येतोस तू. अरे आमचं योगदान आहे ते. योगेश कदमला राजकारणातून पूर्ण संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सगळे प्रयत्न केले. म्हणजे आमची राजकारणातला खांदाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता उद्धव ठाकरेंनी. दापोली मतदारसंघातल्या मायबाप जनतेची मनापासून मी आभार मानतो की वाईट प्रसंगी ज्यावेळेला योगेश कदमला संपवण्याचा प्रयत्न झाला इथे दापोलीमध्ये उद्धव ठाकरेंकडनं आणि अनिल परबकडनं, त्याच्या सगळ्या लोकांची हकलपट्टी झाली. दापोली आणि मंडणगडच्या निवडणुकीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकही एबी फॉर्म योगेश हातात दिला नाही. आणि योगेश दत्तच्या सोबत जेवढे होते काय होते त्यांची हकलपट्टी केली आणि तिथे आयात केला राष्ट्रवादीचा माजी आमदार आणि त्याची सगळी टीम तो उभी केली. जगातला पहिला नेता असा पहिला आहे, आपल्याच आमदाराला आपण संपवणारा पहिला नेता उद्धव ठाकरे या जगातला. यांच्याकडनं आणखी आम्ही अपेक्षा काय बाळगायच्या? या ना तुम्ही. अगं तू काय आदित्यला मी सांगू तुझ्या बापाला पण बोलव इथं, आणि हिंमत असेल तर आदित्य किंवा बाप उद्धव यांनी तो उभं राहून दाखवावं या दापोलीमध्ये. नाही कोकणातली जनता गाडील तुम्हाला दोघांना बाप भेटायला, नाव सांगणार नाही. कुणाच्या अंगावर तुम्ही येता? आमच्या अंगावरती. आम्हीचं योगदान आहे ना, म्हणून त्या खुर्चीवर तुम्ही बसलात त्या मातोश्रीमध्ये, म्हणून त्या खुर्चीवर तुम्ही बसलात मातोश्रीमध्ये. नारायण राणे ज्या वेळेला बाहेर पडले तेव्हा हाच उद्धव ठाकरे याचा बाप आदित्यचा मला गाडीत पुढच्या सीटवर बसल्याशिवाय बाहेर पडत नव्हता मातोश्रीतनं. त्याची आठवण नाही? विसरलात त्याची आठवण तुम्ही? कुणाच्या अंगावर येतं? आमच्या अंगावर येत आहे. आणि म्हणून मागच्या 2.5 वर्षामध्ये, मागच्या 5 वर्षामध्ये योगेश कदम आमदार यांनी 2,500 कोटीचं काम या मतदारसंघात केलेलं आहे. काय तुमचं योगदान काय? कशासाठी तुम्ही येत आहे आणि कुणासाठी येत आहे? जो बाडगा ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर बसला आणि शरद पवारने गेला, त्या बाडग्यासाठी तुम्ही आमच्या अंगावर येत आहे. याची अवकात काय? आणि त्या बाडग्याचा राजकीय बाप मी आहे. ज्या सापाला दूध मी पाजले ना, त्या सापाचा फणा कसा ठेचायचा राजकीय हे मला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून आपण कुणाच्या अंगावरती येताचं भान ठेवा. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरील धर्मवीर 2 हा चित्रपट नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला. धर्मवीरच्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला धर्मवीर 2 आलाय. मात्र या चित्रपटावरून राज्यात राजकारण केलं जात आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने विरोधक हा विषय उचलून धरतायत. मात्र विरोधकांचे आरोप खोडून काढत आनंद दिघे यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी मागितला असल्याचं खळबळजनक वक्तव्य शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी केलंय. पाहूया नेमकं काय म्हणाले शिवसेना नेते रामदासभाई कदम. शिरसाट म्हणतात की राजकीय फायद्यासाठी दिघे साहेबांचा खून करण्यात आला असा आरोप त्यांनी केला. हे बघा, शिवसाटांना काय माहिती आहे मला त्याची कल्पना नाही. पण आनंद दिघे आणि मी आम्ही दोघे जवळचे मित्र होतो. ज्यावेळेला 95ला शिवशाहीचं शासन आलं होतं त्यावेळेला आनंद दिघे मी ठाण्याची विकास कामाची यादी माझ्याकडे द्यायची, मी ते मंजूर करून आणायचो आणि माझ्या हस्तात भूमिपूजन ते घ्यायचे ठाण्यामध्ये. आणि म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये आता अधिक चर्चा करण्यापेक्षा आनंद दिघे हे शेवटच्या माणसापर्यंत पोचावेत या बाबतीमध्ये चित्रपटाच्या माध्यमातून जो कार्यक्रम एकनाथ शिंदे यांनी घेतलाय तो अतिशय स्तुत्य असा आहे असं म्हणेन मी. आनंद दिघे ह्या आताच्या नवीन पिढीला कल्पना नव्हती, त्या
पिढीपर्यंत महाराष्ट्र कानोकापर्यंत पोहोचण्याचं काम हे एकनाथ शिंदे करत आहेत. चांगलं काम करत आहेत. त्यांचा खून कुणी केला, काय केला, कसा केला, त्यांचा मृत्यू कसा आला, ही आताची निवडणुकीच्या तोंडावरची वेळ नाही, ही वेळ नाही. मात्र एवढं मला माहिती आहे की आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे. आणि त्याच काळामध्ये ज्यावेळेला हा अपघात घडला, ते हॉस्पिटलला ऍडमिट होते, त्याच 8-10 दिवसाच्या दरम्यानमध्ये कारण स्वतः आनंद दिघे मला बोलले होते. स्वतः आनंद दिघेंची माझी चर्चा झाली होती या विषयावरती. आणि म्हणून ही गोष्ट नक्की आहे की आनंद दिघेंचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरेंकडनं त्यावेळेला होत होतं, हे 100% सत्य आहे. दिघे साहेबांच्या नावावरून आता हे सगळं राजकारण सुरू आहे असं वाटतं. नको राजकारण व्हायला. आनंद दिघे ही फार मोठी व्यक्ती होती. त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की आनंद दिघे हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना देवासमान मानायचे. बाळासाहेबांच्या वाढदिवसाला त्यांचं पाय धुण्याचं काम ते करत होते दिघे साहेब. अक्षरशः परमेश्वरासारखेच ते त्यांना मानत होते बाळासाहेबांना. आणि म्हणून काय लोक जे म्हणतायत की बाळासाहेबांपेक्षा दिघेला आणखी उंच करण्याचं काम चाललंय, निकालास खोटं चुकीचं दिशाभूल करण्याचं वक्तव्य आहे, ते होऊ शकत नाही. बाळासाहेब बाळासाहेबच आहेत, बाळासाहेब बाळासाहेबच आहेत. पण धर्मवीर आनंद दिघेंचं देखील काम जे चाललं होतं त्याला आशीर्वाद बाळासाहेबांच्या मुळेच चाललं होतं. पण उद्धव ठाकरेंना भीती असावी की माझ्यापेक्षा महाराष्ट्रात कोण मोठा भविष्यात होता कामा नये. जसे अनेक नेत्यांचे पंख कापले त्यांनी माझ्या सकट, सो त्यांचेही पंख कापण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले की काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खेड तालुक्यातील लोटे येथील एका इमारतीमधील बंद सदनिका फोडून चोरट्याने 24 तोळे दागिन्यांसह 30,000 रुपयाची रोकड पळवली. ही घटना लोटे परिसरातील स्वामी गजानन अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील 204 क्रमांकाच्या सदनिकेत घडली. लोटे येथे राहणारे अजित लक्ष्मण आमरे चिरणी येथील मूळ गावी आईचा श्राद्ध विधी करण्यासाठी गेले होते. याचा फायदा घेत बंद घराचं कुलूप फोडून चोरट्यांनी दुपारच्या सुमारास घराचा कडी कोयंडा तीक्ष्ण हत्यारानं तोडून घराच्या आतील बाजूस असलेलं कपाट फोडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड लांबवली. अजित आमरे पत्नीसह तिथे राहतात. आज संध्याकाळी आमरे गावाहून परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ खेड पोलिसांशी संपर्क साधला. खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. आज सकाळी येणाऱ्या श्वान पथकाच्या मदतीनं या चोरीचा छडा लावण्याचा खेड पोलीस प्रयत्न करतात. ठसे तज्ञांनी पाहणी केली असून चोरीचा छडा लावण्याच्या दृष्टीनं खेड पोलिसांनी तपास काम चालू केलंय. 8 महिन्यामध्ये 4 घरफोड्या झाल्या आहेत. लोटे औद्योगिक वसाहत आणि आजूबाजूच्या परिसरात चोरीच्या घटना नेहमीच्याच झाल्या. 8 महिन्यामध्ये लोटे औद्योगिक परिसर आणि नजीकच्या ग्रामीण भागातून 3 ते 4 घरफोड्या झाल्या. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले. परंतु त्या पद्धतीनं पोलिसांनी तपास जारी सुरू केला असला तरी अद्याप पोलिसांच्या हाती तसा कोणताही ठोस धागा लागलेला नाही. स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छता सप्ताह निमित्त खेड नगरपालिकेच्या सफाई कामगारांना त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी द न्यू इंडिया इन्शुरन्स पुरस्कृत लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या मार्फत मेडिकल किटचं वाटप करण्यात आलं. यावेळी न्यू इंडिया इन्शुरन्सचे शाखा अधिकारी मंदारजी काळे, हनीफभाई घनसार, नगर परिषदेचे अधिकारी प्रमोदजी ठसाळे, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष सुरेशभाई चिकणे, पंकजभाई शहा, रोहन विचारे, डॉक्टर विक्रांत पाटील, मिलिंद तलाठी, राजेश जोईसर, संतोष शिंदे, शैलेश धारिया, महेंद्र शिरगावकर, डॉक्टर मरकट, माणिक लोहार, अविनाश दळवी, सागर करवा आणि लायन मेंबर नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शहरातील सर्व जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आपलं आरोग्य धोक्यात घालून काम करणाऱ्या सफाई कामगारांचं सुद्धा आरोग्य उत्तम राहण्यासाठी न्यू इंडिया इन्शुरन्स आणि लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांनी उचललेलं हे छोटंसं पाऊल सफाई कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेलं. स्वच्छता पंधरवडा या माध्यमातून लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि नगर परिषद कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंडिया इन्शुरन्स स्वच्छता अभियान करण्यात आलं होतं.
आणि ह्या माध्यमातून न्यू इंडिया इन्शुरन्सनी ज्या सहभागी झालेले कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी 300 रुपयाचं एक मेडिसिनचं पूर्ण किट दिलेलं आहे। मी खरोखरच न्यू इंडिया इन्शुरन्सचं या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीमध्ये सन्माननीय सभासद हनीफभाई गंचार आहेत आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून न्यू इंडियातून केलेले हे सहकार्य खरोखरच लाख मोलाचं आहे। असं सहकार्य त्यांनी कायमस्वरूपी लायन्स क्लबला व्हावं ही देखील या ठिकाणी इच्छा करतो। आणि जसं स्वच्छता अभियान संयुक्त विद्यमाने झालेलं आहे, लायन्स क्लब असेल, लिओ असेल आणि नगरपालिका असेल, असं दर महिन्याला खेडमध्ये स्वच्छ सुंदर खेड सुंदर ह्या हिशोबाने आम्ही स्वच्छता अभियान राबवणार आहोत। धन्यवाद। भारत सरकारच्या वतीने स्वच्छता अभियानाअंतर्गत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी खेड शाखेच्या वतीने आम्ही स्वच्छता अभियानात सहभागी झालो आहोत। त्यामध्ये आम्ही सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला की जेणेकरून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल खेडवासीय त्यांचे ऋणी आहेत। हे आमचं एक न्यू इंडियाच्या वतीने आम्ही पुरस्कार केल्यासारखं आहे। महाड तालुक्यातील चिंभावे बौद्धवाडी येथे सीबीएसई बोर्डाचे नर्सरी ते 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स आणि IT विभाग वसतिगृह इमारतीचा तसेच नियोजित शाळेचा शुभारंभ, भूमिपूजन आणि शाळेच्या नियोजित इमारतीच्या फलकाचं अनावरण माजी आमदार तथा ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट अध्यक्ष डॉक्टर जगन्नाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी त्यांनी पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य सुधाकर खैरे यांनी उचललेलं हे पाऊल यशस्वी होणारच असं प्रतिपादन केलं। चिंभावे येथील सुपुत्र पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संघास कल्याण मुंबई या संस्थेचे अध्यक्ष तसेच माजी प्राचार्य सुधाकर खैरे यांनी रविवारी चिंभावे बौद्धवाडी येथे स्वतःच्या मालकीची 2.5 एकर जमीन नियोजित शाळेकरता देणगी स्वरूपात दिल्याने त्यांचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। आमचे बिनविरोध अध्यक्ष आहेत, अनेक लोकांना त्यांनी मदत केलेली आहे आणि आमच्या न्यू हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत, माझे वैयक्तिक संबंध आहेत, त्याचं सर्व कुटुंब मला मानतं। त्यांचा मुलगा असो किंवा संबंध नातेवाईक असो ते पण, कारण आप्पा शिंदे प्रत्येकाला सांगतात की खैरे सर माझे गुरु आहेत आणि ज्यावेळी नातेवाईकांना सांगितलं की खैरे सर माझे गुरु आहेत का ते जर आप्पांचे गुरु आहेत तर आमचे पण गुरु आणि सगळे त्या मला वंदन करतात। आप्पाने सांगितलं सर तुम्ही डेअरिंग करा, कठीण आहे पण मी तुमच्या पाठीशी आहे, काय चिंता करू नका। आणि मग मी निर्णय घेतला आणि कामाला लागलो। ही शाळा आणि अशा प्रकारे आज भूमिपूजन आपल्या सर्वांच्या उपस्थित होत आहे। हा 20 कोटीचा प्रोजेक्ट आहे। इथं CBSE दिल्ली बोर्ड ह्याची नर्सरी ते 12वी पर्यंत आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशी आमचा संकल्प आहे। आमचे 15 डायरेक्टर आहेत आणि इथं वसतिगृह पण काढायचा माझा विचार आहे, कारण वसतिगृह काढलं तर शहरातून सुद्धा मुलं येतील। मी या गावात आलो, आमच्या सरपंचां लोकांचा लोक एवढे भारावून गेले, हो खैरे सर तुम्ही मोठं काम करताय, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आजपर्यंत मी बघितलं प्रत्येकाने मला सहकार्य केले। आणि गणपतीपुळे येथील समुद्रात रविवारी सायंकाळी 5:15 सुमारास JSW कंपनीच्या पोर्टवरील 3 कर्मचाऱ्यांपैकी 2घांचा बुडून मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात स्थानिक जीवरक्षकांना यश आलं। प्रदीप कुमार आणि मोहम्मद आसिफ अशी समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावं आहेत, तर ठुकू डाकवा याला वाचवण्यात स्थानिक जीवरक्षकांना यश आलंय। हे तिघेही रविवारी गणपतीपुळे येथे फिरायला आले। समुद्रात आंघोळ करण्यासाठी ते गेले असताना तिघेही लाटेबरोबर पाण्यात ओढले गेले। त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। त्यांचा आवाज ऐकून समुद्रकिनारी असलेले जीवरक्षक अनिकेत राजवाडकर आणि सुलभ चालक निखिल सुर्वे यांनी समुद्रात उड्या घेत तिघांनाही समुद्रकिनारी आणलं, मात्र यातील 2घांचा मृत्यू झाला। बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा महाड आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुउद्देशीय हॉल महाड येथे 29 सप्टेंबर 2024 रोजी दरवर्षी प्रमाणे
वर्षावास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या वर्षावासच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयांचं प्रबोधन धम्म बांधवांना बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा महाड यांच्या माध्यमातून सर्व ग्रामीण शाखा संस्कार समिती महिला मंडळ यांच्या वतीने केलं जातं। पावसासारख्या भौगोलिक परिस्थितीवर मात करत बुद्धाने सर्वांना धम्मचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केलाय। त्यांचंच मंथन धम्म बांधवांना देण्याचं एक अतिशय उत्कृष्ट असं काम या माध्यमातून सर्व कार्यकर्ते तमाम धम्म बांधवांच्या वतीने केलं गेलं। यावेळी या वर्षावास कार्यक्रमाला अध्यक्ष अशोक जाधव, सचिव सखाराम जाधव, उपाध्यक्ष बाबू सकपाळ, सहसचिव अशोक साळवी, खजिनदार बाबू गायकवाड, दीपक कासारे, कुंदन हट्टे, व्याख्याते डॉक्टर सत्येंद्रनाथ चव्हाण, सम्यक हट्टे, सर्व ग्रामीण शाखा संस्कार समिती महिला मंडळ या वर्षावास कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय भीम सर्वांना। या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा महाड या शाखेच्या वतीने दरवर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे वर्षावासाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। तशाच प्रकारचा हा नियोजित असलेला कार्यक्रम बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने राष्ट्रीय स्मारक महाड येथे आयोजित केलेले आहेत। आणि या वर्षावासाच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयावरचं प्रबोधन या धम्म बांधवांना देण्याचा प्रयत्न बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून आणि सर्व ग्रामीण शाखा संस्कार समिती महिला मंडळ यांच्या वतीने केला जातो। खरं म्हणजे या ठिकाणी पावसासारख्या भौगोलिक परिस्थितीवर मात करत बुद्धाने आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं धम्माचं ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचाच या ठिकाणी मंथन धम्म बांधवांना आपल्याला देण्याचा एक अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम या माध्यमातून आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने त्याचबरोबर तमाम बुद्ध बांधवांच्या वतीने केला जातो आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून या ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये हा वर्षावासाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यासाठी वेगवेगळ्या विषयावर प्रबोधन या ठिकाणी केले जाणार आहेत। माननीय बार्टीचे अधिकारी डॉक्टर सत्येंद्रनाथ चव्हाण, त्याचबरोबर महाड तालुक्यातील एक युवा कार्यकर्ता सम्यक हट्टे यांचा या प्रबोधनात्मक विचार या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळत आहेत आणि त्यांचं भाग्य आम्हाला या ठिकाणी आम्हाला मिळतं आहे। आणि त्यातून या ठिकाणी धम्माचं ज्ञान आणि त्याचबरोबर बुद्धाने दिलेले जे शिकवण आहे ती शिकवणीचे या ठिकाणी आपण सर्वजण ऐकणार आहोत आणि त्याचा आमच्या प्रत्येक विहारामध्ये त्याचबरोबर प्रत्येक वाडी गावामध्ये त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम आमच्या या संस्थेच्या माध्यमातून केला जाणार आहे। जय भीम। पुरुष गावातील मुख्य रस्ते खेड दापोली, पुरुष दयाळ नसरुद्दीन संगे यांच्या घरापर्यंत आणि पुरुष फलसोंडा पोयनार रोड निवाच्या बावीपर्यंत जवळजवळ 4 किलोमीटर अंतरापर्यंत या रस्त्यालगत प्रचंड प्रमाणात गवत वाढलं। त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता। नागरिकांकडून गवत साफ करण्याची मागणी सातत्यानं होत होती। पुरुष डेव्हलपमेंट सोसायटीने या हाकेला साथ देऊन सदरचं अभियान आपल्या हाती घेतलं आणि पुरुषचे प्रसिद्ध ग्रास कटिंग कॉन्ट्रॅक्टर हसन संगे यांच्याशी संपर्क साधून त्यांना कामाला सुरुवात करण्यास सांगितलं। जवळजवळ 35,000 रुपये या कामी या संस्थेनं खर्च केले। या योजनेकरिता संस्थेचे अध्यक्ष डी.टी. परकार आणि सहसचिव हनीफ परकार यांनी पुढाकार घेतला आणि प्रत्यक्ष कामाची पाहणी आणि निरीक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मजहर परकार करतायत। यामुळे लोकांनी सुटकेचा श्वास टाकलाय। 2 वर्षापूर्वी स्थापन झालेली ही संस्था पुरुषमध्ये समाज उपयोगी कामं करते। पुरुष शिक्षण संस्थेला सिनियर कॉलेज सुरू करण्याकरता मुलाचं आर्थिक आणि इतर आवश्यक सहकार्य ही संस्था करते। तसेच राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन देखील मोठ्या थाटामाटात 1 वर्षापूर्वी या संस्थेनं केलं होतं। मागणीची पूर्तता केल्यानं आता पुरुष डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेचं सर्वत्र कौतुक होतंय। युवा नेते संकेत सखाराम कदम यांची चिचघर गणाचं विभाग प्रमुखपदी निवड झाली। शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं। संकेत कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ॲक्शन मॅन आणि सुप्रसिद्ध कलाकार मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। या संदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटवरून ही माहिती दिली आहे। सिनेविश्वातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे। आपल्या कसदार अभिनयामुळे बॉलिवूडचा स्टार आणि 90च्या काळात त्यांनी रसिकांवर भुरळ घातली।
रसिकांच्या दिलाची धडकण म्हणून त्या काळी मिथुन चक्रवर्तींना ओळखलं जात होतं. त्यांच्या अभिनयाचा सन्मान म्हणून हा पुरस्कार त्यांना घोषित झालाय. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली असून त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मिथुन चक्रवर्तींबद्दल गौरव उद्गार काढले आहेत. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.